नमस्कार शेतकरी बांधवांनो, खानदेश टीव्ही चॅनल मध्ये मी विजय शिरसाट तुमचं मनापासून स्वागत करतो। तर आज आपण आलेलो आहे मित्रांनो दाभाडे गावामध्ये श्री श्रद्धा डेअरी फार्म इथं। तर किंग व्यापारी यांच्याकडे आपण आलेलो आहे। तर त्यांचं नाव आहे किशोर जाधव। हा बोला ना। आज आपल्याकडे किती म्हशी आलेले आहे? आज 12 आहे। 12 म्हशी आहे का? दीड गाडी माल आहे। दीड गाडी माल आहे। आणि कुठली खरेदी राहते आपली? ही काटेवाड जंगलची। काटेवाड जंगल गुजरातच्या सर्व म्हशी आहेत तिकडचे पूर्ण माल। बरोबर। आता जे काही आपले शेतकरी येणार आहे तिथं म्हशी खरेदीसाठी, तर त्यांना आपण गॅरंटी वगैरे कशी राहते आपल्याकडून? गॅरंटी दुधाची सगळी गॅरंटी राहील। दुधाची गॅरंटी राहील हा। आणि जी गाभण म्हैस राहील गाभण राहील तर थानांची बोली राहील ती। बरं, सड आणि ते आंगची बोली आंगची बोली राहणार आहे। तर मित्रांनो आता तुम्हाला आपण एक एक म्हशीची पूर्ण माहिती देणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर शेतकरी बांधवांनो आपण आता तुम्हाला एक एक म्हशीची पूर्ण माहिती देणार आहोत। काही याच्यामध्ये काही जनलेले आहे आणि काही 8-10 दिवसाच्या कच्च्या पण म्हशी। किशोर दादा ही आता ही जनलेली काही? ही सकाळीच जनली। ही सकाळी जनलेली बरोबर। तर बघा मित्रांनो सकाळीच जनलेली ताजी जनलेली म्हैस आहे। तर ही दुधाला कशी चालेल तरी अंदाजे? ही 14 लिटर आरामशीर चालेल। आरामाने 14 लिटर चालणार आहे मोकळं चालेल बरोबर। तर बघा मित्रांनो 14 लिटर ही दुधाला चालणार आहे। भाऊंकडे कायम म्हशी राहतात 12 महिने। आता सुद्धा त्यांच्याकडे दीड गाडी माल आलेला आहे आणि कायम राहतात म्हशी त्यांच्याकडे बरोबर। तर यांची किंमत वगैरे कशी राहते आपल्याकडे? किंमत 1.5 ते 81-90 पर्यंत आहे। बरं, म्हणजे 1.5च्या पुढच्या आपल्या किमतीच्या म्हशी। तर बघा मित्रांनो एवढ्या मोठ्या मोठ्या म्हशी आणलेल्या आहे। आता तुम्हाला पुढे पण आपण दाखवणार आहोत जबरदस्त क्वालिटीच्या म्हशी आणलेल्या आहेत त्यांनी। हे बघा कसं एवढ्या म्हशीमध्ये सर्वांची काही किंमत सांगता येत नाही, तर त्यामुळे आपण एक अंदाज सांगून देतो 1.5च्या पुढे म्हशी मिळतील बरोबर बरोबर। ही एक जनलेली का गाभण? ही गाभण आहे। ही गाभण आहे। तर बघा मित्रांनो ही जी आहे तिला 8 दिवस बाकी अजून। हिला 8 दिवसाचा टाइम आहे का? 8 दिवस बाकी आहे। तर बघा मित्रांनो 8 दिवसाचा टाइम या म्हशीला। हे बघा ही कशी चालेल तरी अंदाज आपला? ही 12-13 लिटर चालेल। 12-13 लिटर चालेल का? हा। तर बघा मित्रांनो 12 ते 13 लिटर पोहोचन ती। हे बघा क्वालिटी बघू शकता तुम्ही। ही जनलेली हा। हिला 2 दिवस झाले। हिला जनून 2 दिवस झालेले आहे बरोबर। किती हिला आता दूध वगैरे? हिला 5-5 लिटर खिरोज चालू आहे। आता खिरोज म्हणजे कच्चं दूध 5-5 लिटर? 5-5 लिटर चालू आहे। 5-5 लिटर चालू आहे बरोबर। ही वाली ही जनेली हिला 12 लिटर दूध आहे। 5-6 दिवसात जनेली। 5-6 दिवसाची जनलेली आहे। 12 लिटर दूध आहे। 12 लिटर हिला पण दूध चालू आहे। तर बघा मित्रांनो या म्हशीला सुद्धा 12 लिटर दूध चालू आहे। जर तुम्हाला किंमत बद्दल काही माहिती हवी असेल तर आपण नंबर त्यांचा नंबर तुम्हाला आपण दिलेला आहे, तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क वगैरे करू शकता। आता म्हशीचा कास वगैरे बघा मित्रांनो, सड वगैरे बघू शकता तुम्ही, एक सारखे सड आहे। जी गाभण म्हैस असणार आहे तिची सडाची बोली वगैरे राहणार आहे आणि मायांची बोली राहणार आहे तिची। हे बघा आणि पुढची म्हैस ही रात्री जनली। ही रात्री जनलेली आहे का? बरोबर बरोबर। तर बघा मित्रांनो रात्री जनलेली ताजी जनलेली म्हैस असणार आहे। ही कशी चालेल तरी दुधाला? ही पण 12-13 लिटर चालेल। ही 12 ते 13 लिटर दुधाला चालणार आहे। तर क्वालिटीच्या म्हशी आणलेल्या आहे मित्रांनो, त्यांनी एकच नंबरची क्वालिटीच्या म्हशी आणलेली आहे बघा। नाही नाही बरोबर। ही वाली ही गाभण ही गाभण आहे। 8-10 दिवस बाकी आहे। हिला 8-10 दिवसाचा टाइम आहे। आता क्वालिटी बघा मित्रांनो, अशा क्वालिटीच्या म्हशी मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही। यांच्याकडे कायम अशा 12 महिने म्हशी अवेलेबल असतात। आता सुद्धा कस्टमर आलेले आहे त्यांच्याकडं बरोबर। वरची दिवस बाकी घ्या नाही 10 दिवस बाकी आहे। 10 दिवस बाकी बरोबर। 10 दिवसाची कच्ची बरोबर। ही पुढची वाली ही पण गाभण हिला पण 8-10 दिवस हिला पण 8-10 दिवसाचा टाइम आहे का? बरोबर। तर बघा मित्रांनो हाईट वगैरे बघा, मोठ्या मोठ्या मापाचे त्यांनी म्हशी वगैरे आणलेली आहे। जबरदस्त अशी क्वालिटी आहे म्हशींची। हे बघा सड वगैरे कास वगैरे बघू शकता तुम्ही, कुठं शंका नाही, खात्रीच्या म्हशी सर्व बरोबर। हळूहळू हे बघा ही वाली बाजूवाली हिला पण 8-10 दिवस बाकी आहे। हिला पण 8-10 दिवसाचा टाइम आहे बरं। तर बघा मित्रांनो हिला पण 8-10 दिवसाचा टाइम आहे। ज्या गाभण म्हशी राहणार आहे त्यांची कशी माया आणि सडाची बोली वगैरे राहणार आहे। हे बघा मोठ्या मोठ्या मापाच्या म्हशी, जातीवंत म्हशी आहेत जाफराबादी जातीच्या। हे बघा हिची पण जात वगैरे माता वगैरे बघा, सिंग पगडी बघू शकता तुम्ही, क्वालिटी आहे क्वालिटी। जनेल ही जनलेली का? बरोबर। हिला किती दूध वगैरे सध्या? हिला 12 लिटर आहे, खिरोजच आहे।
आता 12 लिटर कच्चं दूध चालू येईल आपण बरोबर. तर बघा मित्रांनो 12 लिटर आहे. परत तिचं दूध वगैरे वाढ, कच्चं दूध आहे तिचं. हे बघा ही पुढची म्हैस, ती गाभण ही गाभण आहे का? तर बघा मित्रांनो ही समोरची जी आहे ही गाभण आहे. आणि ती जनलेली कशी वाटची? तिला किती रात्रीच जनली. ती पण रात्री आहे का? तर बघा मित्रांनो तिला पण रात्री, ती पण रात्री जनलेली ही गाभण आहे. अशा टोटल आज 12-13 म्हशी बरोबर. तर आपल्याकडून गॅरंटी वगैरे कशी राहते या दुधाच्या मशीनची? दुधांची मशीनची गॅरंटी देतो ना आपण पूर्ण. तर कोण राहील ते आम्हाला इथं पिळून बघायचे आहे तर ते पण तुम्हाला सगळं करून देऊ बेटा, काही अडचण बरोबर. नाही. तर बघा मित्रांनो जर तुम्हाला म्हशीचं दूध वगैरे चेक करायचं असेल तर तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे ते. आणि इथं पिळून पण दाखवणार आहे म्हशींची. हे बघा मोठ्या मोठ्या म्हशी आणलेल्या आहेत त्यांनी. बरं व तुमचं नाव नंबर सांगा आणि इथला पत्ता पण सांगा. किशोर जाधव माझं नाव आहे. बरोबर. मोबाईल नंबर 7559 27 66 25, हा. दाबाडी श्रीरामनगर. बरोबर. दाभाडी श्रीरामनगर मध्ये मित्रांनो त्यांचं गोठा आहे. इथं कायम म्हशी राहतात, 12 महिने म्हशी आणत असतात. आणि विश्वासाने त्यांच्याकडं शेतकरी वर्गातले ते लोक आहेत ते इथं येत असतात. आता सुद्धा बरेच लोक आलेले आहेत मित्रांनो. आणि त्यांनी 4-5 म्हशी पास केलेले. जर त्यांचा व्यवहार वगैरे झाला इथं लाईव्ह तर ते सुद्धा आपण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत. जर कोणाला म्हशी खरेदी करायची असल्यास तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता. जरी शक्यतेवरती इथं जागेवर या, म्हशी वगैरे पहा, म्हशी पटल्या तर तुम्ही व्यवहार करू शकता. जर जनलेल्या म्हशी त्यांची दुधाची वगैरे बोली राहते. पण जर तुम्हाला इथं चेक करायचं असल्यास तुम्ही इथं सुद्धा चेक वगैरे करू शकता. हे बघा. तर शेतकरी बांधवांना बघू शकता आता त्यांच्याकडं म्हशी खरेदीसाठी शेतकरी सुद्धा आलेले आहे. हे बघा शेतकरी आलेले आहे त्यांच्याकडं आज. नमस्कार बाबा. नमस्कार नमस्कार. कुठले आहे तुम्ही? चाळीसगाव. चाळीसगाववरून आलेले का? कसं आहे लखन भाऊंचा व्यवहार वगैरे? एक त्यांचा व्यवहार एकदम चांगला आहे. हा हा आणि व्यापारी म्हणून पाहिलं, हा हा व्यापार हा त्यांच्या दृष्टिकोनातून फार कमी आहे. हा हा माणसं जोडणं हे त्यांचं पहिलं काम आहे. बरोबर बरोबर. हे नफा कमी झाला चालेल पण माणसं तुटू देत नाही. व्यवहार घडवणारच. बरोबर बरोबर. अल्पशा नफ्यामध्ये ते व्यवहार पूर्ण करतात. बरोबर बरोबर. आणि त्यांचा स्वभाव, त्यांची पूर्ण फॅमिली. लखन दादा नमस्कार. नमस्कार नमस्कार. आता काही शेतकरी आपले व्हिडिओ पाहून येतील शक्यतेवरती, तर आपल्याकडून गॅरंटी वगैरे कशी राहील बरं का मशीनची? जसं माल राहते त्याप्रमाणे आपण दूधची पण गॅरंटी देऊ त्यांना. सगळ्या गोष्टी राहतील आपल्याकडे. बरोबर. जर वाटलं एखाद्या शेतकरीला आपल्याला इथं दूध वगैरे चेक करायचं असेल तसं आपण हो दोघं टाइम त्यांना चेक करून देऊ. जर 12 लिटर सांगितलं दोघं टाइम त्यांना 6-6 लिटर दूध काढून द्या. असं. तर आपल्याकडे 12 महिने म्हशी राहता का? हो 12 महिने म्हशी राहतात. कंटिन्यू गाडी चालू राहते. जर एखाद्या शेतकऱ्याने म्हटलं ते आपल्याला ऑर्डर द्यायची 10-12 म्हशीची तर आपण आणू देऊ शकतो त्यांना ऑर्डर. असं आहे का? बरोबर. तर तुमचा पण कॉन्टॅक्ट नंबर सांगा बरं. 75 077 90 991. बरोबर. बाबा तुमचं नाव काय? आणि संजय शेवाळे. हो हो. काही म्हशी पसंत केली का मग आज? हो पसंत केली. 6 म्हशी घेतल्या. काही व्यवहार बाकी आहे का? हो व्यवहार बाकी चालू आहे का? जवळ आहे का थोडं? हो. चालन चालन. काही विषय आणि सौदा झाल्याशिवाय आम्ही जाणार नाही. आम्हाला विश्वास आहे बरोबर की आम्ही इथून घेऊनच जातो, रिकामे हात जात नाही. बरोबर बरोबर. काय विश्वास आम्हाला आहे? आमच्या रिजनेबल किमतीमध्ये आम्हाला वस्तू चांगली भेटते. बरोबर. म्हणून आम्ही गेल्या 3 वर्षापासून एकच जागेवर व्यवहार करतो. बरोबर. माणसं चांगले आहेत. बरोबर बरोबर. व्यापारी कमी, माणसं हा जोडणारे बरोबर. माणसं प्रेम जास्त. संबंध झाले. नफा कमी, दुधाची हमी. बरोबर बरोबर. तर बघा मित्रांनो आता या म्हशीमधून त्यांनी 5-6 म्हशी पसंत केलेली आहे. तर तुम्हाला आपण लाईव्ह व्यवहार सुद्धा दाखवणार आहोत. बोलणार तुमच्याबद्दल कधी खोटं बोलणार नाही. मी म्हणत ते माझ्याकडं नको पाहा तुम्ही. माल कोण मागा? माल म्हणून मागताय ना तर मग 30-35 40 एक बी घ्यायची गॅरंटी नाही माझ्या खुट्यावर. मी तुम्हाला 5च्या खाली राहिले तर एक बी. थांबा 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 काका, ते जाऊ गॅरंटी येत नाही. जाऊ द्या. आजपर्यंत कोणती म्हशी तुम्ही मला 5 लिटरची आज म्हणजे 2-3 आलेले म्हशी मारामाऱ्या करून राहिल्या पाहिजे. मारामाऱ्या वापस बी घेतली ना. आणि जाऊ द्या. आता ते पण ते मारामारी नंतर 1.85 द्या. बोला. आवाज दिला बोलावं लागलं त्याशिवाय होणारच नाही. चौदा होणारच त्याशिवाय. दरवेळेस तसंच असतं बाबा. आता दरवेळेस नाही, आता यावेळेस मी बोलू द्या. खरं का? मी आता घेऊन टाका. जाऊ द्या 7चा व्यवहार आहे. बोला काका. 7 आहे. पटकन बोला. अजून मालेगाव जायचं आपल्याला. तू सांग एकच ठेपा. एकच सांग, जायचं मोकळं व्हायचं. जाऊ दे. तुम्ही एक शब्द सांगा, मी सांगून देतो ना. मित्रांनो 7 म्हशींचा व्यवहार आहे. ते जाऊ द्या काका. एक 5-7च्या भावाने मागितले गेलेले. तुम्हाला द्यायचे आहेत ना, घेऊन जा. जाऊ द्या. चला.
सब एक शब्द बोलायचा नाही, जाऊ द्या. एक शब्द बोलायचा नाही, देऊन टाका. आणि एक म्हशीला मागितलेली आहे. म्हणजे अशा 7 म्हशी आहेत. आणि आता या म्हशी बघा तुम्ही, आता हे 1 नंबर मोठ्या मोठ्या म्हशी. हे बघा क्वालिटी हे बघा, या क्वालिटीच्या मशीनचा व्यवहार चालू आहे. 7 मशीनचा शेतकरी आलेले टोटल 7 म्हशी घेत आहे. हे गाडी घेऊन आलेले 7 म्हशी घेणारे. एक 65चा भाव मागितला गेलेला आहे. लखन भाऊंनी 81चा भाव मशीनचा सांगितलेला आहे शेवटी. हे बघा टोटल 7 मशीनचा व्यवहार आहे. हे बघा सर्व टॉपच्या म्हशी, क्वालिटी आहे. नोट दाखवा ना, ही लखन भाऊ झाला का व्यवहार? हो, व्यवहार झाला. 7 म्हशी आपण दिली. तर बघा मित्रांनो, विश्वासावर शेतकरी आलेले होते. काय माहिती का तुम्ही, कसा व्यवहार लखन भाऊचा? एकदम क्लिअर व्यवहार आहे. आणि म्हशी कशी देता? गॅरंटेड म्हशी देता आपल्याला. बरोबर. आपण 40 गावची. बरोबर, चालेल. तर बघा मित्रांनो, व्यवहार वगैरे सर्व मशीनचा आता झालेला आहे. आता 4-5 म्हशी राहिलेली आहे. जर त्या म्हशी कोणाला खरेदी करायची असतील तर येऊ शकता तुम्ही दाबडी गावाला, श्री साई श्रद्धा डेअरी फार्म. 5 राहिले 5 राहिली आहे का फक्त? चालन. तर बघा मित्रांनो, क्वालिटी बघू शकता. सर्व मोठ्या मोठ्या म्हशी आहेत. ही पुढची ते जबरदस्त आहे.